नमस्कार श्री स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे पवित्र जीवनाविषयी, त्यांच्या भक्तीविषयी, त्यांच्या शिकवणीविषयी आणि भक्तांच्या मनात त्यांनी निर्माण केलेल्या विश्वासाविषयी जाणून घेणार आहोत. स्वामी समर्थांचे नाव घेताच मनाला एक वेगळाच आधार मिळतो. त्यांच्या चरणी श्रद्धेने मस्तक झाल्यावर मनातील चिंता काही काळासाठी का होईना पण दूर झाल्यासारखे वाटते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा स्वामी भक्तांच्या मनात खोलवर रुजलेला विश्वास आहे. श्री स्वामी समर्थ हे महाराष्ट्रातील अत्यंत पूजनीय संत आहेत. अक्कलकोट हे त्यांचे प्रमुख कार्यक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक भक्त त्यांना भगवान दत्तात्रेयांचा अवतार मानतात. स्वामी समर्थांच्या जीवनाविषयी अनेक भक्त परंपरा, आख्यायिका आणि अनुभव कथा आजही भक्तांमध्ये सांगितल्या जातात. त्यांच्या जीवनाकडे पाहिले तर आपल्याला एक विलक्षण संत स्वरूप दिसते. ते कधी शांत बसत, कधी एखाद्या भक्तांशी प्रेमाने बोलत, कधी एखाद्याला कठोर शब्दात समज देत, तर कधी काहीही न बोलता आपल्या कृतीतून भक्ताला मार्गदर्शन करत. स्वामी समर्थांच्या जीवनातील अक्कलकोटला विशेष महत्त्व आहे. स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये असताना दूरदूरच्या भागातून लोक त्यांच्या दर्शनासाठी येत असत. कोणाच्या मनात दुःख असे, कोणाला घरातील समस्या असत, कोणाला आर्थिक अडचण असे, कोणाला आपल्या भक्ताची चिंता असे, तर कोणाला आध्यात्मिक मार्गदर्शन हवे असे. प्रत्येकजण आपल्या मनातील काही ना काही ओझे घेऊन स्वामींच्या चरणी येत असे. स्वामींचे दर्शन झाल्यावर भक्तांच्या मनात एक वेगळाच विश्वास निर्माण होत असे की आता आपण एकटे नाही. स्वामींच्या व्यक्तिमत्वात एक विलक्षण आकर्षण होते. त्यांच्याकडे पाहताना भक्तांना आपल्या गुरूचे, आपल्या आईवडिलांचे आणि आपल्या आधाराचे दर्शन होत असे. त्यांच्या बोलण्यात साधेपणा होता, पण त्या साध्या शब्दांमध्ये खोल अर्थ दडलेला असे. स्वामींनी भक्तांना केवळ पूजा करण्याचा मार्ग सांगितला नाही, तर त्यांचे चांगलं कर्म करण्याची, सत्याचा मार्ग धरून चालण्याची, अहंकार सोडण्याची आणि गरजूंची सेवा करण्याची प्रेरणा दिली. स्वामी समर्थांच्या भक्तांमध्ये नामस्मरणाला विशेष महत्त्व आहे. श्री स्वामी समर्थ हे नाम मनापासून घेतले की मनाला शांतता मिळते, असा अनुभव अनेक भक्त सांगतात. नामस्मरणासाठी मोठी तयारी किंवा मोठी साधना आवश्यक नाही. आपण घरात असताना, स्वयंपाक करताना, काम करताना, प्रवास करताना आणि शांत बसलेलो असताना मनात स्वामींचे नाव घेऊन नामस्मरण करू शकतो. फक्त ओठांनी नाम घेऊन पुरेसे नाही, तर मनात श्रद्धा आणि विश्वास असणे महत्त्वाचे आहे. आपल्या आयुष्यात सुखाचे दिवस असतात, तसेच दुःखाचे दिवसही येतात. काही काळ अचानक संकट येते आणि आपल्याला काय करावे हे समजत नाही. कधी घरातील व्यक्तीची चिंता, कधी पैशाची अडचण, कधी नात्यातील गैरसमज, तर कधी भविष्याची भीती मनाला त्रास देत असते. अशा वेळी मनुष्य खचून जातो. पण स्वामींचा भक्त अशा वेळी स्वतःला आठवण करून देतो की माझ्यासोबत माझे स्वामी आहेत. ही श्रद्धा त्याला पुन्हा उभं राहण्याची शक्ती देते. स्वामींच्या भक्तीचा अर्थ असा नाही की आपल्या आयुष्यात कधीच संकट येणार नाही. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण संकटांच्या वेळी मन मजबूत ठेवणे, योग्य निर्णय घेणे आणि प्रयत्न करत राहणे
ही खरी भक्ती आहे. स्वामींच्या चरणी प्रार्थना करताना आपण असे म्हणावे, स्वामी माझे संकट दूर करा. यासोबत स्वामी हे संकट पार करण्याची शक्ती मला द्या. योग्य मार्ग दाखवा आणि माझ्या हातातून चांगले कर्म घडू द्या. स्वामी समर्थांचे वटवृक्षांशी असलेले नातेही भक्तांच्या मनात विशेष आहे. वटवृक्षाखाली बसलेले स्वामी समर्थांचे रूप आपण अनेकदा पाहतो. त्या रूपाकडे पाहताना भक्तांच्या मनात मोठी शांतता निर्माण होते. वटवृक्ष या स्थैर्याचे आणि दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते. स्वामींच्या स्मरणात वटवृक्षाला मिळालेले हे स्थान भक्तांसाठी श्रद्धेचे प्रतीक मानले आहे. स्वामींच्या जीवनाशी संबंधित अनेक भक्त कथा आजही ऐकायला मिळतात. या कथांमध्ये भक्तांनी श्रद्धा, स्वामींचे मार्गदर्शन आणि त्यांच्या कृपेचा अनुभव सांगितलेला आहे. या कथांकडे श्रद्धेने पाहताना त्यांनी मुख्य संदेश समजावून घेणे महत्त्वाचे आहे. तो संदेश म्हणजे विश्वास, संयम आणि योग्य कर्म. संकटात घाबरून न जाता देवावर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहणे ही स्वामी भक्तांची सुंदर शिकवण आहे. स्वामी समर्थ अनेक भक्तांना त्यांच्या चुका समजावून सांगत असत. काही वेळा त्यांच्या बोलण्याची पद्धत कठोर वाटत असे, पण भक्तांच्या श्रद्धेनुसार त्या कठोर शब्दामागेही भक्तांचे कल्याण दडलेले असे. गुरु कधी प्रेमाने शिकवतो तर कधी कठोरपणे, पण गुरूंचे अंतिम ध्येय शिष्याला योग्य मार्गावर आणणे हेच असते. स्वामींची शिकवणीत अहंकाराला स्थान नाही. माणसाकडे पैसा असो, संपत्ती असो, मोठे घर असो किंवा समाजात प्रतिष्ठा असो, पण जर मनात अहंकार असेल तर त्या सर्व गोष्टींचा उपयोग कमी होतो. दुसऱ्याचा अपमान करून मिळालेले मोठेपण खरे मोठेपण नसते. नम्रपणे जगणे, दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव ठेवणे आणि शक्य असेल तेव्हा मदत करणे हेच खरे माणुसकीचे लक्षण आहे. स्वामी भक्तांची भक्ती आपल्या कुटुंबातील नात्यांचे महत्त्वही समजावते. घरातील मोठ्यांचा आदर करणे, लहानांवर प्रेम करणे, पती पत्नींचे एकमेकांना समजून घेणे, संकटाच्या वेळी कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे आणि घरात शांतता ठेवण्याचा प्रयत्न करणे ही देखील एक प्रकारची सेवा आहे. देवाची पूजा करून बाहेरच्या व्यक्तीशी वाईट वागण्यापेक्षा देवाच्या प्रत्येक जीवामध्ये असलेल्या अस्तित्वाचा आदर करणे अधिक महत्त्वाचे आहे. आज अनेक लोक स्वामींच्या चरणी आपल्या मनातील दुःख घेऊन येतात. काही लोक म्हणतात की त्यांचे मन खूप अस्वस्थ आहे. काहींना भविष्याची चिंता असते. काहींना आपले प्रश्न कोणाला सांगावे हे समजत नाही. अशा प्रत्येक भक्तांसाठी स्वामींचे नाव एक आधार बनते. आपण मनातील सर्व गोष्टी स्वामींसमोर सांगू शकतो. देवाला मोठमोठे शब्द सांगण्याची गरज नसते. मनापासून केलेली छोटी प्रार्थनाही भक्तांसाठी मोठा आधार ठरू शकतो. म्हणूनच आपण दररोज काही मिनिटे स्वामींचे नामस्मरण करावे, शांत बसावे, डोळे बंद करावे आणि मनात म्हणावे, श्री स्वामी समर्थ. पुन्हा म्हणावे, श्री स्वामी समर्थ. मन भटकले तर पुन्हा स्वामींच्या नामाकडे आणावे. हळूहळू मन शांत होण्यास मदत होते आणि आपल्या विचारांमध्ये स्थिरता निर्माण होते. भक्तांनो, आपल्या आयुष्यात कितीही मोठे संकट आले तरी आशा सोडू नका. आजची परिस्थिती कायमची नसते. काळ बदलतो, दुःखाचे दिवस संपतात आणि सुखाचे दिवस येतात.
पण त्या काळात आपण धैर्य सोडू नये. स्वामींचे नाम घेत पुढे चालत राहावे. आपले कर्म प्रामाणिक ठेवावे आणि दुसऱ्यांचे वाईट चितू नये. स्वामी समर्थांच्या नावासोबत भक्तांच्या मनात एक वाक्य कायम राहते, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्याचा अर्थ मनात खोलवर उतरवला तर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. याचा अर्थ असा की संकट आले म्हणून घाबरू नका, श्रद्धा सोडू नका, योग्य मार्गाने चालत राहा, प्रयत्न करत राहा आणि थांबू नका. तुमच्या मनात विश्वास असेल तर कठीण परिस्थितीतही तुम्ही उभे राहू शकता. आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुमच्या मनात एखादे दुःख असेल, एखादी चिंता असेल किंवा एखादी इच्छा असेल तर काही क्षण शांत बसा. स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना करा. तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट त्यांना सांगा, पण त्यांच्याबरोबर स्वतःचे प्रयत्नही सुरू ठेवा. कारण श्रद्धा आपल्याला शक्ती देते आणि कर्म आपल्याला पुढे घेऊन जाते. स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात की देवावर विश्वास ठेवा, पण आपले कर्तव्य विसरू नका. गरजू व्यक्तीला मदत करा, भुकेलेला अन्न द्या, दुःखी माणसाला 2 प्रेमाचे शब्द बोला, आई वडिलांचा आदर करा, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, कोणाचाही मत्सर करू नका, दुसऱ्यांचे नुकसान करण्याचा विचार मनात आणू नका आणि आपल्या हातून चूक झाली तर ती मान्य करून सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वामींच्या चरणी खरी भक्ती म्हणजे मनात प्रेम ठेवणे, वागण्यात नम्रता ठेवणे आणि कर्मात प्रामाणिकपणा ठेवणे. फक्त देवासमोर हात जोडणे म्हणजे भक्ती नाही. देवाचे नाव घेतल्यानंतर आपल्या वागण्यात बदल झाला पाहिजे, आपल्या बोलण्यात प्रेम आले पाहिजे, आपल्या कृतीत माणुसकी आली पाहिजे. तेव्हाच भक्ताचे खरे सौंदर्य दिसते. चला आता आपण स्वामींच्या चरणी एक छोटी प्रार्थना करूया. हे श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या जीवनातील भीती दूर करा, आम्हाला योग्य मार्ग दाखवा, आमच्या घरात सुख, शांती आणि समाधान राहू द्या. आमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींवर तुमची कृपा दृष्टी राहू द्या. आमच्या हातून चांगली कर्मे घडू द्या. चुकीच्या मार्गावर जाण्यापासून आम्हाला वाचवा. दुःखाच्या वेळी धैर्य द्या आणि सुखाच्या वेळी अहंकार येऊ देऊ नका. आमच्या मनात तुमच्यावरील श्रद्धा कायम राहू द्या. आम्हाला दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव होऊ द्या. गरजूंची सेवा करण्याची शक्ती द्या आणि जीवनातील प्रत्येक परिस्थितीला धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती द्या. स्वामी महाराज, ज्यांच्या मनात आज चिंता आहे त्यांना शांतता द्या. ज्यांच्या घरात दुःख आहे त्यांच्या घरात आनंद आणा. ज्यांना आपल्या भविष्याची चिंता आहे त्यांना धैर्य द्या. ज्यांच्या मनात निराशा आहे त्यांच्या मनात आशेचा प्रकाश निर्माण करा आणि प्रत्येक भक्ताला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. भक्तांनो, स्वामींवर श्रद्धा ठेवा, पण श्रद्धेसोबत प्रयत्नही करा. आपल्या जीवनातील प्रत्येक अडचण स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि मग शांत मनाने आपले कर्तव्य करत राहा. कारण संकट कितीही मोठे असले तरी मनुष्याचे धैर्य त्यापेक्षा मोठे असू शकते. आजपासून आपण एक छोटासा संकल्प करूया. दररोज काही वेळ स्वामींचे नामस्मरण करू. शक्य असेल तेव्हा एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करू. कोणाचे मन दुखवणार नाही याची काळजी घेऊ. आपल्या कुटुंबातील व्यक्तींशी प्रेमाने वागू
आणि संकट आले तरी घाबरून न जाता स्वामींचे नाव घेऊन योग्य मार्गाने पुढे जाऊ. तुमच्या आयुष्यात आज कोणतीही अडचण असेल तरी लक्षात ठेवा की अडचण कायमची नसते. वेळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि आपल्या मनातील श्रद्धा आपल्याला त्या बदलाचा सामना करण्याची शक्ती देते. स्वामींचे नाम घेत राहा, शांत राहा, चांगले कर्म करत राहा आणि आपल्या मनात विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ. एकदा प्रेमाने म्हणा श्री स्वामी समर्थ. पुन्हा मनापासून म्हणा श्री स्वामी समर्थ. आणि शेवटी पूर्ण श्रद्धेने म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ज्यांच्या घरी स्वामींचे नाव घेतले जाते त्यांच्या मनात श्रद्धा राहो. ज्यांच्या आयुष्यात दुःख आहे त्यांना धैर्य मिळो. ज्यांच्या घरात चिंता आहे त्यांना समाधान नांदो. प्रत्येक भक्ताच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि सकारात्मकता राहो, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.